21व्या शतकाकडे आपण जात असताना आपण बघतो की आधुनिकरण शेती हा पारंपरिक हा भारताचा व्यवसाय आहे. 80% शेती केली जाते, परंतु आता आपण पाहतोय की शेती कमी होऊन व्यवसायाकडे जास्त आपण चाललेलो आहोत. 21व्या शतकातला अद्ययावत शहर म्हणून स्मार्ट सिटी ही नवी मुंबई म्हणून ओळखली जाते. आज या शहराचं इथे इमारती तयार होत आहेत, त्यामुळे शेती जो व्यवसाय होता तो व्यवसाय एमआयडीसीने घेतला, सिडकोने घेतला, त्यामुळे ती शेती नष्ट होत चालली. पण आज सुद्धा काही भाग असा आहे तो शेतीचा भाग आहे. ज्या भागामध्ये जिथून नवी मुंबईकडून आपण कल्याणकडे जातो, तो कल्याण फाटा ज्याला आपण म्हणतो, तिथे अडवली भुतवली म्हणून नाव आहे. हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात येतं. या ठिकाणी काही भाग अजूनही आहे जे शेती करतात. आपण पाहतो की आज शेती केल्यामुळे सगळे जे इथले भूमिपुत्र आहेत ते संपूर्ण काही व्यवसायाकडे गेलेले आहेत, काही नोकरीसाठी गेले आहेत. पण काही कुटुंब अशी आहेत की जे अजूनही स्वतःची शेती करतात. ज्या शेतीमध्ये आपण 1.5 एकर 1 एकर 3 एकर असा जो भाग आहे तो या ठिकाणी आहेत. आपण पाहत आहे हे आज त्यांच्याकडे 1.5 एकर जमीन असं की ज्याच्यामध्ये आज भात शेती केली जाते आणि 1.5 एकर मध्ये त्यांनी आंबे म्हणजे जिथे फळांची लागवड केली जाते ती केली जाते. आज या ठिकाणी आपण पाहतो की आज हा शेवटचा टप्पा आहे ज्याला आपण काय याला आपण म्हणतो की आपण हे आता जो आवणी म्हणजे आपण इतर ठिकाणी लावणी म्हणतो आणि तुम्ही या ठिकाणी काय म्हणतात? आवणी म्हणतो. आवणी म्हणतात. आम्ही आवणीला सुरुवात केलेली आहे आता. मी नवराष्ट्र मधून दत्तात्रय सूर्यवंशी बोलतोय. सर आपलं नाव काय? हेमंत म्हात्रे. आपलं गाव कुठलं? बोनकोडे. बोनकुडे. आता इथे जी शेती तुमची आहे ती किती एकर शेती आहे तुमची? 1.5 एकर भात शेती आहे आणि 1.5 एकर असे आम्ही आंबे, संत्री, मोसंबी असे लावलेले आहेत. चिकू, पेरू असे विविध प्रकारचे फळे लावले, झाडे लावलेली आहेत. आता आपण बघतोय की हे जे नवी मुंबई आहे इथे शेतीचं प्रमाण फार कमी आहे, परंतु काय परिसर असा आहे हा डोंगर भाग आहे आणि या डोंगर भागात अनेक झाडं आहेत. या झाडांच्याच कुठेतरी असं एका ठिकाणी जिथे 1.5 एकर जमीन आहे तिथे तुम्ही ही भात शेती करताय. काय वाटतं तुम्हाला? कारण बघतोय की आपण अनेकांची शेती गेलेली आहे आणि तुमची शेती आहे आणि आज आपण बोलतोय की आज कुणी शेती करायला तयार होत नाही, पण तुम्ही आहात, तुमचे बंधू आहात, तुमच्या वहिनी सुद्धा या ठिकाणी आहात की ज्यामध्ये ही शेती केली जाते. काय सांगाल? आता ही वडिलोपार्जित आमची संपत्ती आहे, जी पारंपरिक आम्ही शेती करतोय. म्हणजे 70-80 वर्षापूर्वीची आमची शेती आम्ही ती अजूनपर्यंत टिकून ठेवलेली आहे. अजूनपर्यंत आम्ही याच्यामध्ये काही खंत केलेला नाही. जे वडिलांची आमची इच्छा होती की जमीन कसत राहायला पाहिजे ते आम्ही अजूनपर्यंत कसत आहोत. आणि नवी मुंबईमध्ये हा आमचा एक शेतकऱ्याचा काय बोलतो त्याला, शेतकऱ्याचा ठेवा ठेवलेला आहे आम्ही. अच्छा. आपण बघतोय की आपण आता हल्ली सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आलेत, त्यामुळे तिथे आपल्याला जरा चिखल लागला की आपण नको नको म्हणतो. पण आज आपण या चिखलात सुद्धा या ठिकाणी ते भात शेती लावतायत. काही कामगार आहेत स्वतः ते इथे हे करतात, त्यांची मुलं सुद्धा या ठिकाणी काम करतात. हे म्हणजे खरोखर वैशिष्ट्य आहे, त्यांचं कौतुक करायला पाहिजे. काय सांगाल की आज तुमची मुलं सुद्धा जसं तुम्ही म्हणालात की पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी शेती केली जाते आणि आजची मुलं आहेत की ती नको म्हणजे आपल्याला चिखल लागला नाही पाहिजे असं म्हटलं जातं, तर तुमची मुलं सुद्धा या ठिकाणी येतात का? येतात त्याने पण आता ते काम सांभाळून त्यांची ते शेतामध्ये पण येतात. आज ते 2-3 दिवस होते शेतामध्ये, पण आज त्यांना दुसरी कामं निघाल्यामुळे ते घरीच राहिले. त्यामुळे ते येऊ शकले नाही. तर आज ते पण येणार होते. काही प्रॉब्लेम आपला असतो घरातला काहीतरी, तो इश्यू झाल्यामुळे ते नाही आले. तर आता 1.5 एकर भात शेती म्हणजे ती लावणी केलेली आहे, याच्यातून तुम्हाला उत्पन्न किती मिळतं? जवळजवळ 700-800 किलो आम्ही तांदूळ होतो आम्हाला याच्यात. 1.5 खंडी आम्ही भात पिकवतो याच्यात. 1.5 खंडी म्हणजे पहिले खंडीचा होता, म्हणजे जवळजवळ क्विंटल मध्ये बोललं तर आपला 2 मन म्हणजे 1.5 खंडी भात पिकवतो आम्ही. हा आता तुमच्या कुटुंबाला म्हणजे तुमचं कुटुंब मला वाटतं मोठं कुटुंब आहे, तर या कुटुंबाला हा जो भात आपण जो आता येतो हा तुम्ही जसं म्हणालात, तर तो पूर्ण वर्षभर तुम्हाला चालतो का? वर्षभर पुरून आम्ही मुलींना पण देतो. मुली 2 मुलींना देतो, बाकी सर्वांना असं कोणाला 5 किलो 10 किलो असं जसे पाहिजे त्याचे आम्ही वाटप करतो. पण आम्हाला वर्षभर संपतच नाही भात. बरं आता ही भात शेती, आता हे जो भात आपण काढल्यानंतर काढणी बोलतो त्याला, ती झाल्यानंतर पुन्हा या जमिनीत तुम्ही काय करता? त्या जमिनीत आम्ही हरभरा, भुईमुग असे उत्पन्न घेतो. मध्ये मी टमाटे आणि हे पण लावलेले वांगी, पण त्यांना दुधी पण लावलेली. पण त्यांना पाणी 3 महिन्यानंतर पाण्याची आवश्यकता असते. त्या टायमाला इथं पाण्याचा काय व्यवस्था नसल्यामुळे ती सुकून गेली झाडं, म्हणून मी तेव्हापासून ती शेती बंद केली. आता तुम्ही हे पावसाळ्यात करता बरोबर, इथे विहीर असेल किंवा बोरवेल ज्याला आपण म्हणतो ती मारलेली आहे का, ज्याच्यामुळे ते पाणी तुम्हाला 12 महिने तुम्हाला मिळेल? असं नाही, 12 महिने नाही. आमचे एप्रिल महिन्यामध्ये आमचा हा ओढा असतो. एप्रिल महिन्यामध्ये ओढ्याला पाणी असतं, नंतर तो पाणी पूर्ण सुकून जातो, कारण त्याला कुठं थांबायला जागा नाही. जसा डोंगरावरनं आला तसा तो समुद्रात गेला असं आहे. त्यामुळे तिथे त्याला बंधारा कुठे बांधलेला नाही.
त्यामुळे ह्याच एप्रिल मध्ये हा पूर्ण बंधारा शेत नाला सुकून जातो. मग आम्हाला त्या पर्याय काहीच नाही राहत. म्हणजे झाडांना घरनं पाणी आणून सलाईननं पाणी त्यांना मी देतो, सलाईन लावून. कारण ती 2 महिने पाणी नसल्यामुळे त्यांना मला सलाईनवर जगवायला लागते. म्हणजे एखाद्या रुग्णाला आपण जसं हा. सलाईन दिलं जातं 2 महिने त्याचा त्यांना मला सांभाळायला लागतं. त्याला सांभाळणं म्हणजे रुग्ण हा. व्यवस्थित होण्यासाठी जसं डॉक्टर सलाईन देतात तसं इथे जी काय झाडं लावली जातात, फळांची झाडं लावली जातात, त्यांना उन्हाळ्यामध्ये सलाईन देऊन त्यांना त्यांचा जिवंतपणा टिकवण्याचं काम सुद्धा आज या ठिकाणी करतोय. आपण पाहताय की आजच्या या युगामध्ये सुद्धा शेतीत काम करणं हे अनेकांना जमत नाही, परंतु काय सांगणार म्हणजे आम्हाला असा आनंद होतोय की आम्ही वडिलोपार्जित जी जमीन आहे ती लावतोय आम्हाला ते, आणि सगळे आमचे गाववाले पण आमचे वाह करतात की एवढ्या याच्यामध्ये तुम्ही एवढे कष्ट करून हे शेती लावताय, त्याला आम्हाला मोठा गर्व आहे तिथं पण. आता आपण बघतो की एका बाजूला एमआयडीसी आहे, दुसऱ्या बाजूला सिडको आहे आणि तिसरी म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका आहे. आता हा जो पट्टा येतो तो एमआयडीसीच्या ह्याच्यामध्ये येतो. तुम्हाला असं सरकारचं किंवा एमआयडीसी म्हणजे सरकारचीच एमआयडीसी हो, हो. यांच्याकडून तुम्हाला त्रास काय होतो का? किंवा आहेत एवढी जमीन आहे थोडी एमआयडीसी घेऊनच टाकणार आहे, त्यामुळे आम्हाला काय तर दे भाव दिला आम्हाला व्यवस्थित पण तर ठीक आहे. याच्या आता तुम्ही एवढं सगळं मेहनत करताय, भात शेती लावताय, तुम्ही फळांची झाडं लावलेली आहेत आणि आपण बघतोय की झाडं म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा हे एक ब्रीदवाक्य घेऊन सगळे चालले आहेत. पण झाडांची कत्तल झाली तर या पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही का? किंवा तुमची हक्काची जमीन जर जात असेल तर तुम्हाला त्यावेळेला काय दुःख वाटेल? होणारच. आम्हाला असं वाटतं आम्हाला जमीन राहावीच, आमच्या मुलांनी पण करावी, याच्याने आम्ही करत आहोत. आम्हाला जमीन राहिलेलीच पाहिजे, आम्हाला पैसे नको आहेत, हे नको, आम्हाला जमीन आमची आहे. बघा त्यांनी सांगितलं की पैसा आम्हाला फार महत्वाचा नाही, आम्हाला आमची जमीन पाहिजे. जमीन असेल तर आम्ही त्याच्यात अनेक प्रगती करू, आमची पुरं सुद्धा पुढे येतील. परंतु आता हे सरकारचं जे विकासाच्या दृष्टिकोनातून जे धोरण आहे ते मात्र कुठेतरी भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो असे म्हात्रे साहेबांनी सांगितलेलं आहे.